नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल संपूर्ण आढावा माहिती। व्हिडिओवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। मित्रांनो, आता आपण बघूया की संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल संपूर्ण आढावा माहिती। आता या ठिकाणी सर्वत्र 5,000 रुपयांच्या हप्त्याबद्दल चर्चा सुरू असून नेमकी सत्य माहिती काय आहे, कोणाला फायदा मिळू शकतो आणि शासन स्तरावर काय हालचाली सुरू आहेत याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासोबतच सरकारकडून एक नवीन GR देखील जारी करण्यात आलेला असून निर्णय अनेक लाभार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। आता आपण इथे बघू शकतात की नवीन शासन निर्णय काय आहे, नवीन शासन निर्णय आणि समाविष्ट योजना। आता पुढे आपण बघणार आहोत की आजची तारीख इथे चर्चेत का आली, 5,000 रुपयांच्या हप्त्याबद्दल शासनाकडून काय संकेत मिळत आहेत आणि नवीन शासन निर्णयामध्ये नेमके काय नमूद केलेलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक आणि न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून काही योजनांच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या दिसतात। आता यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना, विधवा निवृत्ती वेतन योजना, तसेच अपंग व्यक्तींसाठी चालवली जाणारी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, अशा अनेक योजनांमध्ये यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। आता विशेष म्हणजे या योजनांमध्ये लाभार्थ्यांना मदत अधिक प्रभावी मिळावी यासाठी काही नियम आणि प्रक्रिया सुधारित स्वरूपामध्ये लागू करण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्यामुळे या GR कडे केवळ एक साधा निर्णय म्हणून बघू नका, कारण की थेट परिणाम हजारो लाभार्थ्यांच्या आर्थिक मदतीवर होऊ शकतो। आता या ठिकाणी आपण बघू शकता की नवीन शासन निर्णयातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता, तर दिव्यांग लाभार्थ्यांबद्दल घेतलेला मोठा निर्णय। कारण की संजय गांधी निराधार योजना व इतर विशेष सहाय्य योजनांमध्ये अनेक दिव्यांग नागरिकांचा समावेश असून त्यांच्यासाठी शासनाने काही नवीन नियम लागू केलेले दिसत आहेत। विशेष म्हणजे DBT पोर्टलवर नोंद असलेल्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी माहिती आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे वर्ग करण्यात आलेली आहे। यामागचं मुख्य कारण म्हणजे राज्यभरातील लाभार्थ्यांची माहिती एकाच माध्यमातून व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न असल्याचं बोलले जाते। आता येथे एक गोष्ट तुम्ही नीट समजून घ्या, शासनाच्या मार्च 2026 मधील निर्णयापैकी दिव्यांग लाभार्थ्यांसाठी UDID म्हणजेच वैश्विक ओळखपत्र अनिवार्य करण्यात आलेले आहे। म्हणजेच ज्यांच्याकडे हे कार्ड नसेल अशा लाभार्थ्यांना पुढे योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येऊ शकतात। अनेक लाभार्थ्यांकडे अजूनही जुन्या प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र असून त्यांनी UDID कार्ड काढलेलं नाही, त्यामुळे अनेकांचा लाभ थांबू शकतो आणि याच कारणामुळे दिव्यांग बांधवांमध्ये नाराजीचं वातावरण तयार झालेलं दिसते। 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मोठी मुदतवाढ या ठिकाणी सरकारने देण्यात आलेली आहे, सरकारकडून तुम्हाला देण्यात आलेली आहे। पण इथे शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा दिलासा देखील दिलेला आहे, कारण की अनेक दिव्यांग नागरिकांना कमी वेळेमध्ये UDID कार्ड काढणं अनिवार्य करणं शक्य होत नव्हतं। काही जण ग्रामीण भागात राहतात, काहींना प्रक्रियेची माहिती नाही, तर काहींना कागदपत्रांच्या अडचणींचा सामना करावा लागतो। हीच परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने आता नवीन मुदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच ते लाभार्थी 1 एप्रिल 2026 पूर्वीपासून संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा इतर विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांचा लाभ तात्काळ बंद केला जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत आपल्याला मिळत आहेत। आता या ठिकाणी आपण बघू शकता पुढील 4 महिने काय महत्त्वाचे आहे। आता संपूर्ण शासन निर्णयातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अगदी सोप्या भाषेत समजून घ्या, कारण अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न फिरतो की आता पुढे नेमकं काय करायचं। तर याचं सरळ उत्तर म्हणजे 30 सप्टेंबर 2026 ही तारीख लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं ठरणार आहे। शासनाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे अजूनही UD कार्ड काढलेलं नाही, त्यांनी आता लवकरात लवकर आपलं UDID कार्ड लवकरात लवकर काढून घ्यावे, कारण की जो वाढीव हप्ता तुम्हाला मिळणार आहे तो हप्ता तुम्हाला थांबू शकतो। तरीही लवकर 30 सप्टेंबर 2026 पर्यंत
तुमचं अनुदान थांबवलं जाणार नाही. म्हणजेच ज्यांनी त्यांचं कार्ड अजूनही काढलेलं नाही त्यांना सुद्धा या ठिकाणी मुदतवाढ दिलेली आहे. पण 30 सप्टेंबर रोजी 30 सप्टेंबरच्या नंतर तुम्हाला UDID कार्ड हे अनिवार्य आहे मित्रांनो. हे कार्ड लवकरात लवकर काढून घ्या. पण या ठिकाणी एक कठोर अटसुद्धा ठेवण्यात आलेली आहे. जर दिलेल्या अंतिम तारखेनंतर UDID कार्ड काढलं नाही तर त्यानंतर योजनांचा लाभ बंद होऊ शकतो. त्यामुळे नंतर बघू असा विचार जर तुम्ही करत असाल तर इथे सावध व्हा, कारण हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. प्रशासकीय यंत्रणा आणि 15 जूनची डेडलाईन. शासनाने यासाठी प्रशासनाला सुद्धा जबाबदारी दिलेली आहे. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि विशेष सहाय्य योजना विभागातील अधिकारी यांना नियमित आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. म्हणजेच की हे जे प्रशासन महसूलमधले जे काही वरिष्ठ अधिकारी आहे, जसं की तहसीलदार झालं, उपजिल्हाधिकारी झालं, जिल्हा अधिकारी झालं, यांना विशेष सहाय्य योजना विभागातील अधिकारी यांना नियमित आढावा या ठिकाणी हे जे UDID कार्ड ज्यांनी काढलेलं नाही त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी यांना लवकरात लवकर ग्रामीण भागात जाऊन त्यांना अवेअरनेस, त्यांना या ठिकाणी UDID कार्ड काढण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम यांच्या हाती देण्यात आलेलं आहे मित्रांनो. आता या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती तुम्ही समजून घ्या. 15 जून 2026 पर्यंत स्वावलंब पोर्टलवर अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यांचा क्रमांक नोंदवणं आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करणं हे सर्व टप्पे आता महत्त्वाचे ठरणार आहे. माहिती तंत्रज्ञान महामंडळाला सुद्धा पोर्टलमध्ये आवश्यक बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जर तुम्हाला या संपूर्ण शासन निर्णय स्वतः वाचायचा असेल तर महाराष्ट्र शासनाने अधिकृत वेबसाईटवर त्याची प्रत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. डिजिटल स्वाक्षरीसह हा GR प्रकाशित करण्यात आलेला असल्यामुळे त्याची अधिकृतता देखील स्पष्ट होते. अनेक जण सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा पसरवत असतात, पण अशा वेळी अधिकृत GR तपासणं सर्वात सुरक्षित पर्याय असतो. आता या ठिकाणी तुम्ही ही सर्व कामे सप्टेंबर महिन्याच्या शेवटीपर्यंत लवकरात लवकर करून घ्या. म्हणजे सप्टेंबर महिन्याच काय तर आत्तापासून त्याची तयारी करा, कारण की तुमचा जो वाढीव हप्ता आहे म्हणजेच की 6,000 रुपये हा हप्ता तुमचा थांबू शकतो. तरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडला असेल तर लवकरात लवकर शेअर करा. धन्यवाद.